चला तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीणचं पेपर विश्लेषण करूया। तर इथे काय सांगितलंय, रमेशला दरवर्षी 4% पगारवाढ मिळते व त्याचा पगार 2023 ला 40,000 होता, 2025 ला किती रुपये पगार मिळेल असं विचारलं। ठीक आहे, तर 2023 ला त्याला किती पगार आहे तर 40,000 आहे। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये 4%ची पगारवाढ होते म्हणजे किती होणार तर 104/100 म्हणजेच काय तर 100 अधिक 4 बरोबर म्हणजे काय आपण घेतलं ते 104। ठीक आहे, आता ही झाली त्याची 2024 ची। ठीक आहे, आता पुढचं वर्ष कुठलं आहे 2025 ला। 2025 ला अजून 4% होते म्हणजे काय होणार तर 104/100। आता हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार, हे 2 जाणार, हे 2 जाणार म्हणजे खाली काय होणार तर 4 गुणिले 104 गुणिले 104। आता तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगतो। ठीक आहे, आता हे 40,000 आहेत ना आपले 40,000 हे कधीचे आहेत 2023 ला आहेत। ठीक आहे, तर 2024 ला त्याला 4% वाढवून मिळतात म्हणजे काय तर 4/100। आता आपण 4% काढूया आणि बघ हे 40,000 मध्ये अधिक करूया का तर हा गुणाकार थोडा कठीण वाटत असेल तर आपण हा असा सोपा गुणाकार करण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले म्हणजे किती 4 चोक 16 म्हणजे त्याचा पगारामध्ये किती वाढ करायची आपण तर 1600 रुपयाची वाढ करायची। मग पहिले 40,000 होता, आता किती होणार 40,000 अधिक 1600 म्हणजे किती तर 41,600 रुपये। ठीक आहे, आता 2025 ला अजून 4% वाढवायचे म्हणून ह्याचे 4% काढा आणि परत त्याच्यामध्ये अधिक करा। ठीक आहे, 4% काय येणार तर हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार, तर 4 ने ह्याला भागणं गुणणं सोपं आहे। ठीक आहे, 4 सक 24 हे 2, 4 एके 4 आणि 5 6 आणि 4 चोक 16 म्हणजे 1664 तुम्हाला ह्या 41,600 मध्ये अधिक करायचे। ठीक आहे, तर किती होणार तर 1664 हे आपण अधिक करूया। ठीक आहे, हे 4 आले, हे 6 आले, 6 ने 6 12, 1 हे 3 आणि हे 4 म्हणजे किती उत्तर आपलं 43,264। समजलं। आता बघा तुम्हाला हा गुणाकार मध्ये काय करावं लागणार तर 104 आणि 104 ला ह्यांचा गुणाकार करायला लागून मग त्यामध्ये 4 ला गुणावं लागेल। ठीक आहे, म्हणजे थोडासा कठीण गुणाकार होतोय। मग ही पद्धत सोपी वाटते का बघा, तर काही सांगतील सर मला ही पण पद्धत सोपी वाटते कारण मला 104 चा वर्ग काढता येतो। तर कसा काढायचा 104 चा वर्ग तर संख्या घ्यायची 104। ठीक आहे, ह्या 4चा वर्ग घ्यायचा किती होणार तर 16 आणि हातचा 1 घ्यायचा आणि हे पुढचे 2 अंक। ठीक आहे, इथे काय करायचं तर हा 4 गुणिले हे 10 गुणिले 2 करायचे। ठीक आहे, 10 चोक 40 आणि 40 जुने 80 आणि हा 1 हातचा 81 म्हणजे 1 आणि हे 8 आले हातचे आणि नंतर काय करायचे ही पुढची जी संख्या आहे 10 तिचा वर्ग घ्यायचा किती होणार 10 10 100 आणि अधिक हे 8 म्हणजे किती होणार तर 108 हा ही संख्या झाली 104 चा वर्ग। आता ह्याला 4 ने गुणणं सोपं आहे। तर बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तिने जा। ठीक आहे, आता तुम्ही मला सांगते सर 104 चा वर्ग काढणं पण इथे जरा कठीण आहे तर मी तुम्हाला ह्याहून सोपी पद्धत सांगतो। ठीक आहे, तर बघा 104 चा वर्ग कसा काढायचा आता 104 च्या जवळची शून्य असलेली संख्या कुठली आहे मागे शून्य लागणारी तर 100 आहे। ठीक आहे, म्हणजे आपण 4 घरं मागे गेलोय तर 4 घरं पुढे पण जा म्हणजे किती 108 होणार। आता काय करायचं ह्या 108 ने हा 100 ला गुणायचं। ठीक आहे, म्हणजे किती सोपं आहे 108 आणि पुढे 2 शून्य वाढवायचे आणि काय करायचं 4 घरं गेलोय म्हणून ह्या 4 घरांचा वर्ग घ्यायचा। 4 चा वर्ग काय तो 16 म्हणजे किती आले 108 आणि 16 आले 104 चा वर्ग सोपा आहे ह्याच्यापेक्षा सोपा आहे तर आहे आणि गुणिले ह्याला 4 करा। आता हे पण सोपं आहे गुणाकार 4 ने गुणणं। तर बघा तुमचं उत्तर तुम्हाला हेच भेटणार आहे। ठीक आहे, तर आता तुम्ही ठरवायचं कुठल्या पद्धतीने जायचं आहे। चला पुढे। आता इथे बघा काय सांगितलं, जर एक 3 अंकी संख्या उलटी केली तर मिळालेल्या मूळ संख्येपेक्षा 495 ने जास्त आहे आणि त्या संख्येच्या पहिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेरीज 9 आहे तर त्या संख्येच्या पहिल्या व तिसऱ्या अंकाचा गुणाकार काय येईल। आता ती 3 अंकी संख्या आपण एबीसी धरूया। ठीक आहे, म्हणजेच काय तर हे सी काय स्थान असते तर एकक स्थान असते। ठीक आहे, हे काय असते तर दशक असते आणि हे काय असते तर शतक असते। म्हणजे या सीला काय गुणिले असते तर 1 गुणिले असतो, ह्याला काय असते तर 10 गुणिले असते आणि ह्याला काय असते तर 100 ने गुणाकार असतो। ठीक आहे, म्हणजे काय होणार आपलं तर 100A अधिक 10B अधिक 1C म्हणजे C। ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं ती उलटी करायची संख्या, उलटी केल्यावर काय होणार तर C B आणि A होणार म्हणजेच काय तर 100C अधिक 10B अधिक 1A म्हणजे A। ठीक आहे, तर त्याने काय सांगितलं तर ती मिळालेली संख्या मूळ संख्येपेक्षा 495 ने जास्त आहे म्हणजे ही जी आपल्याला मिळते संख्या ती कितीने जास्त आहे ह्याच्यापेक्षा 495 ने म्हणजे हे वजा आपल्याला काय करावं लागेल तर हे करावं लागेल। ठीक आहे, करूया 100C अधिक 10B अधिक A हे कंसामध्ये आणि वजा 100A अधिक 10B अधिक C बरोबर काय ते 495। आता हे कंसामध्ये आहे म्हणजे हे काय होणार बाहेर आल्यावर वजा होणार ना 100A हे काय होणार वजा 10 होणार B अधिक वजाच येणार वजा C आणि हे 100C अधिक 10B अधिक A। आता काय जाणार बघा तर वजा 10B जाणार आणि अधिक 10B जाणार। पुढे काय होणार 100C वजा
सी किती होणार तर 99C आणि अधिक ए वजा 100 काय होणार तर वजा 99A होणार. बरोबर काय तर 495. आता हे 99 ह्याच्यामधनं बाहेर निघणार, कॉमन आहेत. ठीक आहे, म्हणजे काय होणार तर सी वजा ए आणि 495/99. आता कितीचा भाग लागतो तर 11चा लागतो बघा. 11 चोक 44 आणि किती आले 5. 11 5 55 आणि 11 9 99. परत 9 1 9 9 5 45 म्हणजे सी वजा ए किती आले सी वजा ए तर सी वजा ए आले आपले 5. आणि त्याने आपल्याला परत एक सांगितलंय बघा, संख्येच्या पहिल्या व तिसऱ्या अंकाची बेरीज 9 आहे. तिसरा अंक कुठला तर सी अधिक पहिला अंक कुठला तर ए, ह्यांची बेरीज किती आहे तर 9 आहे. आता करा ह्यांची बेरीज करा म्हणजे तुम्हाला सी आणि ए ची किंमत मिळेल. काय होणार तर ए जाणार का तर वजा ए अधिक आहे आणि हे 2C बरोबर 14 म्हणजे सी बरोबर किती येणार तर 7 येणार. समजलं. आता हे सी ची किंमत इथे टाका म्हणजे किती होणार ए बरोबर तर 9 वजा 7 म्हणजे किती ए बरोबर तर 2 झालं. आणि त्यांनी आपल्याला काढायला काय सांगितलं तिसऱ्या व पहिल्या अंकाचा गुणाकार. 7 दुने किती होणार तर 14 होणार म्हणजे गुणाकार काय आला तर 14 म्हणजे उत्तर काय तर सी 14. चला समजलं. आता इथे सांगितलं मी एटीएम मधून 500 रुपयाच्या काही नोटा काढल्या, त्या नोटांचे क्रमांक हे दिले. ठीक आहे, हा आणि हा. तर मी एटीएम मधून किती रुपये काढले. आता ह्या नोटांचा शेवटचे अंक 2 अंक चेंज झाले. ठीक आहे, 91 एका ठिकाणी आणि 77. मग काय करा 91 वजा 76 करा. सॉरी 76 होतं म्हणजे तुम्हाला किती नोटा होतील त्या भेटतील. ठीक आहे, किती भेटणार तर 15. ठीक आहे, पण आपल्याला काय करायचं आहे तर ही नोट आपण पकडतच नाही. जेव्हा आपण ह्या संख्येपासून ही संख्येपर्यंत जातो त्यांचा फरक काढतो तेव्हा त्यांच्या मधल्या संख्या भेटतात. म्हणजे ही संख्या भेटत नाही म्हणजे अजून ही पण नोट मोजणार आहेत आपण ह्या नंबरची. म्हणजे काय तर अधिक 1 करा म्हणजे किती होणार तर 16. आणि एका नोटीची किंमत किती आहे तर 500 आहे म्हणजे 16 नोटींची किती होणार तर 16 गुणिले 500 म्हणजे किती होणार तर 16 पंचन 80 म्हणजे किती तर हे 2 शून्य येणार म्हणजे किती तर 8000 रुपये येणार. समजलं. चला आता इथे सांगितले अशोकचे वय हे सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. आता अशोकचं वय काय सांगितलंय तर सुरेशच्या वयाच्या एक दुपटीपेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. परत त्याने अशोकचंच वय सांगितलं. अशोकच्या वयाचं तुलना कोणाशी सांगितलं अजयच्या वयाशी सांगितलंय. काय आहे अशोकचं वय तर अजयच्या वयाच्या 1/3 पेक्षा 8 वर्षांनी जास्त आहे म्हणजे अधिक 8 होणार. आता दोन्ही पण अशोकचीच वयात भेटलेत म्हणजे आपण ह्यांची बरोबरी करूया. ठीक आहे, हा सुरेश गुणिले 2 वजा 5 बरोबर हा A/3 अधिक 8. आता पुढे सांगितलं त्याने सुरेशचं आजचं वय 10 वर्ष म्हणजे सुरेशचं आपल्या एस बरोबर दिलेलं आहे त्यांनी म्हणजे इथे काय होणार सुरेशच्या जागी तर 10 वर्ष. ठीक आहे, आता झालं सोपं. तर ए ची किंमत तुम्हाला काढायची, अजयचं वय काढायचं आहे. ठीक आहे, 10 दुने 20, 20 वजा 5 तर 15 आणि इकडे काय तर A/3 अधिक 8. आता हे 8 इथे जाणार आणि वजा होणार 15 मधनं म्हणजे किती होणार तर 7 आणि इकडे A/3. आता 3 इथे जाऊन गुणाकार होणार म्हणजे किती तर 7 त्रिक 21 म्हणजे अजयचं वय किती आलं तर 21 वर्ष. समजलं. चला आता इथे काय सांगितलं एका कंपनीत 40 कामगारांमध्ये 2 सुपरवायझर आहेत. जर कंपनीत एकूण 546 जण काम करत आहे सुपरवायझर व कामगार दोघं मिळून तर त्या कंपनीतील एकूण कामगारांची संख्या किती. कामगार किती आहेत तर 40 आहेत आणि सुपरवायझर किती आहेत त्या कामगारामागे तर 2 आहेत म्हणजे यांचं गुणोत्तर घेऊया आपण. काय येणार गुणोत्तर तर बे के बे दुने 4 आणि हे 0 म्हणजे 20:1 ह्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, आणि सांगितलं आपल्याला कंपनी टोटल 546 जण आहेत म्हणजे 546 जण आहेत आणि कामगारांची संख्या विचारलाय म्हणजे कामगारांचे गुणोत्तर किती आहे तर 20 आहे म्हणजे गुणिले 20/20 अधिक 1 म्हणजे किती तर 21. आता आपल्या कोणाची संख्या भेटेल तर कामगारांची संख्या भेटेल. आता कितीचा भाग लागेल बघा तर 7चा लागेल बघा. 7 7 49 आणि आले 5 7 8 56 आणि 7 त्रिक 21. आता परत 3चा लागतो का बघा लागतोय. 3 1 3 3 दुने 6 3 सक 18 म्हणजे काय 26 गुणिले 20. 26 गुणिले 20 किती होतात तर 26 दुने 52 म्हणजे 52 आणि वरती 1 0 म्हणजे किती तर 520 आहे. समजलं. चला आता इथे सांगितलं 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 315वा भाग पाण्याने भरला आहे तर त्या टाकीमध्ये अजून किती लिटर पाणी मावेल. आता टाकीची आपली टोटल कॅपॅसिटी दिलेली आहे त्याने सांगितलंय 315 भाग त्याने ऑलरेडी भरलेला आहे म्हणजे 750च्या 315 भाग किती आहे ते बघा. ते किती होणार 15 1 15 15 5 75 आणि हा 0 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे 150 लिटर हे टाकी ऑलरेडी भरलेली आहे. मग रिकामी किती असणार तर 750 वजा 150 म्हणजे किती होणार 0 हे 0 आणि 7 1 गेला 6 म्हणजे किती रिकामी आहे तर 600 लिटर ही पाणी अजून त्याच्यामध्ये मावू शकते. ठीक आहे, चला आता इथे सांगितलं 3 घंटा अनुक्रमे 15 सेकंद 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या किती घंटा किती वेळा एकाच वेळा टोला देतील. ठीक आहे,
आता हे काढण्यासाठी काय करायचं, तर ह्यांचा तिघांचा लसावी घ्यायचा. काय आहे ते 15ची फोड, तर 3 15. 18ची काय येते, तर 9 दुनी 18, पण 9 काय असतो 3चा वर्ग गुणिले 2. आणि 25चा काय असते, तर 5 5 25 म्हणजे 5चा वर्ग. आता मूळ संख्या कुठल्या आहेत, 2 आणि 3 आणि 5. त्यांचा सगळ्यात मोठा घात कुठला आहे, 2चा तर एकच आहे, 3चा किती आहे 2 आहे, आणि 5चा किती इथे तर 2 आहे. त्यांचा गुणाकार करा, किती होणार 2 गुणिले 9 गुणिले 25. 25 9 225 गुणिले 2 म्हणजे किती, तर 450. हा त्यांचा लसावी भेटला. आता हे किती मध्ये आहे, सेकंदामध्ये भेटला. ठीक आहे, आपण सेकंदाचा घेतला होता लसावी, पण त्यांनी आपल्याला सांगितलंय तर एका तासामध्ये किती वाजणार त्या घंटा. तर 450 सेकंदाने एकदा घंटा वाजते. मग एका तासाचे सेकंद किती असतात, तर 3600 सेकंद असतात. छेद काय करा 450 करा, म्हणजे ते एका तासामध्ये किती वेळा टोले देतील एकत्र ते समजेल तुम्हाला. ठीक आहे, हे शून्य गेले, हे शून्य गेले. आता कसला भाग लागेल, 9चा लागेल. 9 चोक 36 आणि हे 0. 9 5 45 आणि परत 5 1 5 5 8 40. याचा अर्थ ते एका तासामध्ये एकाच वेळा किती वेळा टोला देतील, तर 8 वेळा. समजलं. तर बघा ही चुकी करायची नाही. 450 इकडे आले म्हणून 450 सेकंद डायरेक्ट लिहून टाकायचं नाही, आपल्याला एका तासात विचारलंय. समजलं. चला आता पुढे जाण्याआधी एक सूचना देतो की आपण ह्या व्हिडिओमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता हे कव्हर केलंय. ठीक आहे, आणि मी ह्या वेळेला सामान्य ज्ञानाचा किंवा जीकेचा जो पार्ट आहे त्याचा वेगळा व्हिडिओ करतो. ठीक आहे, म्हणजे हा व्हिडिओ मोठा न होण्याकरता. मी मागे तसे केले होते व्हिडिओ, पण ते व्हिडिओ मोठं झाल्यामुळे थोडेसे मुलं कमी बघत आहेत. ठीक आहे, तर चला आता इथे काय सांगितलं, महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. आता अशा प्रश्नामध्ये नेहमी लक्षात ठेवा, फक्त आर दिलेला असतो तुम्हाला, आर. ठीक आहे, टक्क्यामध्ये असतो तो, आणि तो एक तर कमी सांगितला तर काय सूत्र वापरायचं, तर आर छेद 100 वजा आर गुणिले 100. आणि जास्त समजलं जास्त होत आहे तर काय करायचं, तर आर छेद 100 अधिक आर गुणिले 100. ठीक आहे, आता इथे कमी होत आहे आणि मग नंतर वाढत आहे, किती टक्केने जास्त हवी आहे त्याला. ठीक आहे, म्हणजे काय, तर 20 छेद 100 वजा आर 20 किती, तर 80 गुणिले 100. 20 चोक 80 म्हणजे किती, तर 4 दुने 8 आणि 4 25 म्हणजे किती, तर 25% हे उतरेल. ठीक आहे, समजलं. चला आता इथे सांगितलं एक रुमाल 23 रुपयाला विकल्यामुळे 3 रुपये नफा होतो. जर तो रुमाल 18 रुपयाला विकला तर शेकडा नफा का तोटा होईल हे विचारलं. ठीक आहे, आता ही विक्री किंमत किती आहे त्याची, तर 23 रुपये, आणि नफा होतो त्याला 3 रुपया. म्हणजे खरेदी किंमत किती असणार, तर विक्रीची किंमत वजा 3 रुपये नफा म्हणजे किती, तर 20 रुपये ही त्याची खरेदी किंमत आहे. पुढे काय करतोय तो, तर तो 18 रुपयाला परत विकतोय, म्हणजे ही त्याची नवीन विक्री किंमत झाली. ठीक आहे, आता त्याला तोटा किती होणार, जर 20 रुपयाची वस्तू त्याने 18 रुपयाला विकली तर 2 रुपये तोटा होणार. आणि तोट्याची टक्केवारी किंवा नफ्याची टक्केवारी कशावर घेतली जाते, तर त्याच्या नेहमी खरेदी किमतीवर घेतली जाते. म्हणजे काय, तर 2/20 गुणिले 100 म्हणजेच काय होणार, तर 20 पंचन 100 आणि 5 दुने 10. आता हा 10% काय झाला त्याला, तर तोटा झाला. समजलं. उत्तर काय, तर हे. चला आता इथे सांगितलं 2500 रुपयाचे 10.5% दराने 6 वर्षासाठी सरळ व्याजाने होणारी एकूण रास किती. आता रास काय असते, रास किंवा इंग्लिश मधनं अमाऊंट, तर रक्कम किंवा प्रिन्सिपल. ठीक आहे, अधिक तुमचं सरळ व्याज म्हणजे SI. ठीक आहे, आता आपल्याला काय दिलं त्यांनी, तर प्रिन्सिपल दिलाय म्हणजे रक्कम दिलाय, किती दिलाय, तर 2500 रुपये दिलाय. आणि दर दिलाय, दर म्हणजे काय, तर आर किती दिलाय, तर 5% दिलाय. आणि टाइम किती दिलाय किंवा काळ किती दिलाय, तर 6 वर्षासाठी. आता सूत्र काय असतं सरळ व्याजाचं, तर मुदत गुणिले दर गुणिले काळ छेद 100. काय आहे प्रिन्सिपल, तर 2500 गुणिले दर किती आहे, तर 5% गुणिले टाइम किती आहे, तर 6 छेद 100. आता काय होणार, तर 25 गुणिले हे 5 30 म्हणजे 25 गुणिले 30 किती होणार, तर 25 त्रिक 75 म्हणजे किती होणार, तर 750 रुपये. ठीक आहे, आता हे काय भेटलं तुम्हाला, सरळ व्याज भेटलं. म्हणजे सरळ व्याजाची किंमत किती इथे झाली, तर 750 अधिक रक्कम किती होती, तर 2500 होती. म्हणजे 2500 अधिक 750 किती होणार रास बरोबर, तर 3250 रुपये. ठीक आहे, उत्तर आहे तर आहे. चला आता अशा गणितामध्ये बघा कधीच गुणाकार करायचा नाही. ठीक आहे, काय करायचं, तर 9999 दिलेत म्हणजे ते काय असतात, तर 10,000 वजा 1 असतो गुणिले 1134 करा. आता 1134 गुणिले 10,000 किती होणार, 1134 वर 4 शून्य वाढवा आणि वजा काय, तर 1 म्हणजे 1134 1 1134 म्हणजे वजा ह्याच्यातनं 1134 करा. तर झालं सोपं. 10तून 4 गेले तर 6, 9तून 3 गेले तर 6, 9तून 1 गेला 8, परत 9तून 1 गेला 8 आणि हे किती, तर 3 राहिलेले आणि हे 3 आणि परत 11. ठीक आहे, म्हणजे काय उत्तर आलं, 11 33 88 आणि 66 आहे. तर हे बघा 11 33 88 आणि 66. समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलंय, एक सूत्र लक्षात ठेवा. काय असते, a चा x वा घात असेल गुणिले a चा
वायवा घात असेल गुणिले ए चा झेडवा घात जर असेल तर काय होते, तर ए चा जे घात असतात त्यांची बेरीज होते. ठीक आहे, एक्स वाय अधिक झेड. आता इथे ए काय आहे, तर आपला 9 आहे. 9चे घात काय आहे, तर 6. ह्यांची बेरीज करा. 3 अधिक 3 अधिक वजा 9 म्हणजे काय होणार, तर वजा 9 होणार. म्हणजे 6 अधिक 3 किती, तर 9 आणि 9 वजा 9 0 म्हणजे 9चा 0वा घात. आता कोणत्याही संख्येचा जर 0वा घात असेल तर त्याचं उत्तर काय असते, नेहमी 1 असते. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 1000 चौरस फुटाचा प्लॉट 500 रुपये प्रति चौरस फुटा दराने महेशला 2% दलाली द्यावी लागली. ठीक आहे, तर प्लॉट महेशला एकूण किती रुपये रकमेस पडला. आता किती चौरस मीटरचा आहे, चौरस फुटाचा आहे सॉरी, तर 1000 आहे गुणिले प्रति चौरस फुटाचा दर काय आहे, तर 500 रुपये. म्हणजे काय होणार, तर 5 एके 5 आणि हे वरचे हे 2 शून्य आणि हे 3 शून्य म्हणजे टोटल 5 शून्य लावा. 1 2 3 4 आणि 5 कितीला पडला, तर 5 लाखाला पडला तो. ठीक आहे, पण त्याला 2% दलाली पण द्यायची आहे. म्हणजे ह्याच्या 2% आपल्याला काय करावं लागेल, तर वाढवावे लागेल ना. किती, 100 200 100. हे दोन शून्य गेले, हे 2 शून्य गेले आणि 102 गुणिले 5 करा, काय ते येणार, तर 5 दुने 10 1 5 शून्य 0 आणि हा 1 आणि 5 एके 5 आणि हे वरचे 3 शून्य राहिलेत ते परत लावून टाका. 1 2 आणि 3 म्हणजे तो त्याला कितीला पडला, तर 5,10,000 ला पडला आणि हे 10,000 त्याने वरचं कमिशन दिलं. ठीक आहे, समजलं. चला आता इथे सांगितलं एक्स ही समसंख्या आहे, तर खालीलपैकी नेहमीची समसंख्या कुठली. एक्स ची समसंख्या किंमत टाका. सम काय असते, तर 2 असते. 2 किंमत टाकून बघा प्रत्येक मध्ये, तर ह्याचा वर्ग काय होणार, तर 4. 4 अधिक 3 किती, तर 7 म्हणजे ही विषम संख्या होणार, म्हणजे ही नाही. इथे 2 अधिक 1 किती, तर 3 होणार म्हणजे ही पण विषम संख्या होणार, म्हणजे ही पण नाही. आता 2चा वर्ग काय, तर 4 होतो म्हणजे ही काय होते आपली, तर समसंख्या होते, म्हणजे हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे, इथे बघा करून 2चा वर्ग किती, तर 4. 4 वजा 1 किती, तर 3 म्हणजे ही पण विषम संख्या होते सॉरी. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय, तर हे. चला आता इथे काय सांगितलं, एका प्रश्नपत्रिकेत 40 प्रश्न असून बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. सुनीलने सर्व प्रश्न सोडवले. ठीक आहे, तर त्याला किती भेटले, 95 गुण भेटले. तर त्याची एकूण किती प्रश्न चुकले. आता आपण काय करूया, तर त्याचे बरोबर जे प्रश्न आहेत ते काय करूया, एक्स मानूया. ठीक आहे, याचा अर्थ चुकीचे प्रश्न किती असणार आहेत त्याचे, तर त्याने टोटल सगळे प्रश्न सोडवलेत म्हणजे काय, तर 40 प्रश्न सोडवले म्हणजे 40 वजा एक्स हे त्याचे चुकीचे प्रश्न होणार. हे काय आहेत, तर प्रश्न आहेत. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलंय, तर बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात. म्हणजे सोडवल्यात किती प्रश्न बरोबर, तर एक्स सोडवल्यात म्हणजे किती होणार त्याचे टोटल मार्क, तर 5x होणार. आणि चुकीचे प्रश्नाला किती, तर 2 वजा होतात म्हणजे किती, तर 2ने ह्या 40 वजा एक्स हे प्रश्नाला गुणायचं. आणि ह्या बरोबर आणि वजा प्रश्न जेवढे आहेत म्हणजे टोटल मार्क आहेत वजा, त्यांची वजा बाकी घ्यायची. ते किती सांगितलं, त्याला किती गुण मिळालेत, तर 95 गुण मिळालेत. आता सोडवा, काय होणार, 5x वजा 40 दुने 80 आणि हे वजा 2 वजा x चा गुणाकार काय होणार, तर अधिक 2x बरोबर काय, तर 95. म्हणजे काय होणार, हे 80 वजा आहे तिथे म्हणजे तिकडे जाऊन काय होणार, तर अधिक होणार. ठीक आहे, म्हणजे 95 अधिक 80 किती, तर 175 आणि 5 अधिक 2 किती इथे होणार, तर 7x होणार. म्हणजे 7चा भाग लावा, 7 एके 7 7 दुने 14 आणि 7 5 35 म्हणजे x बरोबर काय आलं तुमचे, तर 25 आले. पण त्याने आपल्याला x नाही विचारले, x काय आपण बरोबर प्रश्न घेतलेला, चुकीचे प्रश्न विचारलेत. म्हणजे काय, तर 40 वजा 25 म्हणजे किती होणार, तर 15 प्रश्न हे त्याने चुकीचे केले. ठीक आहे, समजलं. चला आता इथे सांगितले एका संख्येच्या 507 मध्ये 5 मिळवले तर 40 हा अंक येतो, तर ती संख्या शोधा. आता x ह्या संख्येच्या 507 मध्ये 5 मिळवले तर किती भेटतात, 40 भेटतात. हे तर सोपंच आहे. ठीक आहे, म्हणजे काय होणार, 5 तिथे जाऊन वजा होणार म्हणजे किती होणार, तर 35 आणि हे 7 जे छेदाला आहे तिथे जाऊन काय होणार, तर गुणाकार होणार आहे 35 ला म्हणजे 7 आणि हे 5 वरती येते इथे जाऊन खालती येणार म्हणजे इथे 5. मग इथे काय होणार, तर x म्हणजे 5 7 35 आणि 7 7 49. उत्तर काय येईल तुमचं, तर 49. चला आता इथे सांगितलं खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने निशेष भाग जाईल. काय असते 9ची कसोटी किंवा 9ची विभाज्यता, तर प्रत्येक अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग गेला तर संपूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. सेम 3 सारखे 3चं पण सेम आहे. ठीक आहे, तर करा बेरीज. आता इथे काय होणार, तर 9 दुने 18 18 न 3 21 21 न 4 25 25 न 3 28 इथे 28 होणार. 28 जातो भाग 9ने, तर नाही. इथे काय होणार, तर 9 दुने 18 18 न 4 22 22 आणि 6 परत 28 म्हणजे 28 ला जात नाही. पुढे 9 दुने 18 आणि हे 4 न 3 7 आणि 8 9 9 त्रिक 27 म्हणजे इथे 27 ला 9ने भाग जातो तर जातो 9 त्रिक 27 म्हणजे याचा अर्थ तुमचं उत्तर काय आहे, तर हे आहे. ठीक आहे, चला
आता हे पण बघा सोपंच आहे. 2x अधिक 3y बरोबर 13. तर विचारलं 4x वजा y बरोबर 5 आणि y बरोबर किती. तर y विचारलाय म्हणून आपण काय करूया, हे 4x आहे, इथे पण 4x करूया. इथे काय करायला लागणार, तर 2 ने गुणा, म्हणजे काय होणार, तर 4x अधिक 3 दुने 6y बरोबर 13 दुने 26. आता हे जे आहे हे समीकरण हे ह्याच्यातनं वजा करा. 4x अधिक 6y बरोबर 26 म्हणजे काय होणार, तर हे वजा बाकी केल्यावर तर हे 4x जाणार. हे वजा y वजा 6y किती होणार, तर वजा 7y. आणि 5 वजा 26 किती, वजा 21. आता हे वजा वजा चिन्ह जाणार म्हणजे किती, 7 1 7 7 3 21. y बरोबर काय, तर 3. समजलं. चला आता इथे बघा, इथे काय तुम्हाला मी ह्यांची बेरीज करायला शिकवणार नाहीये किंवा वजाबाकी. ठीक आहे, इथे मी फक्त तुम्हाला शिकवणार की कठीण गुणाकार कसा सोपा करायचा. ठीक आहे, म्हणजे टाइम कसं वाचवायचं. आता इथे तर 9 आणि 32 तुम्हाला येणार, कारण 9चा पाडा तर सगळ्यांनाच येत असेल. ठीक आहे, 15चा पण इथे सोपा आहे. 15चा पाडा जर येत असेल तर, नसेल येत असेल तर काय करायचं, 15 कंसामध्ये 100 वजा 96 करा. 15 ने ह्याला गुणा किती होणार, 1500 होणार. 2 शून्य वाढणार. सॉरी, इथे 96 नाही, 100 वजा किती असतात, 4 असतात. 15 चोक 60 वजा 60 करा म्हणजे किती होणार, तर 1500 मधून 60 गेल्यावर 1440 होतात. ठीक आहे, आता हा झाला सोपा, तर झाला. आता हा बघूया, 33 गुणिले 48 कसा होणार, तर 33 कंसामध्ये 50 वजा 2. आता हा गुणाकार सोपा आहे. 33 ने 50 ला गुणणार, तर 0 फक्त वाढवायचं आणि 5 ने 33 ला गुणायचं. 5 त्रिक 15 आणि 1 5 त्रिक 15 आणि 1 16 1650 वजा 33 दुने 66. हे वजा करा ह्याच्यातनं, तर किती भेटणार, 10 6 गेले 4, 14 6 गेले 8 आणि हे 15 जसेच्या तसे. म्हणजे समजलं तुम्हाला कसा हे करायचं गुणाकार सोपा. आता अधिक वजा बाकी तुम्ही करा आणि उत्तर तुमचं तुम्ही काढा. ठीक आहे, चला इथे काय विचारले, 11m चा वर्ग am अधिक 7 या बहुपदीची किंमत m बरोबर 1 असताना 10 असेल तर a ची किंमत काढा. सोपंच आहे बघा, m ची किंमत इथे टाका म्हणजे काय होणार, तर 11 वजा a अधिक 7 बरोबर काय होणार, तर 10 दिले त्याने आपल्याला, तर 10. आता a ची किंमत काढणं सोपं झालं. तर 11 न 7 किती, 18. 18 न 10 इथे येणार म्हणजे काय, 18 मधनं वजा झाल्यावर 8 येणार आणि a त्या साईडला गेल्यावर काय होणार, तर तो अधिक होणार म्हणजे a बरोबर काय, तर 8. समजलं. चला आता ह्या प्रश्नामध्ये बघा, ह्या चार्टमध्ये एकूण खर्च दिलाय. ठीक आहे, किती आहे एकूण खर्च सगळ्यांनी केलेला, तर 600 रुपये. तर आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलाय, विजयने सचिनपेक्षा किती रुपये जास्त खर्च केले. आता विजयने किती टक्के केलाय, तर 33.5% केले आणि सचिनने किती केलाय, तर 23.5% केले. आता इथे असं करणार आहेत का तुम्ही, 600च्या 33.5% काढणार आणि मग 23.5% काढणार आणि मग त्याच्यातनं ते वजा करणार, तर नाही. इथे काय करायचं, तर ह्या टक्केवारींची वजाबाकी घ्यायची. किती होणार, 33.5 वजा 23.5 तर 10% होणार. आता ह्या 600च्या 10% काढा. 600चे 10% सोपंच आहे, 100 करा म्हणजे हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार. 6 10 60 रुपये म्हणजे 60 रुपये त्यांनी जास्त खर्च केले. ठीक आहे, आता हे बघा, ह्या मुलाने असं करण्याचा प्रयत्न केला जसं मी तुम्हाला सांगितलं तसं नाही करायचं. ठीक आहे, चला आता इथे सांगितलंय एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात. म्हणजे ए बरोबर काय, तर 20 दिवस डेज. पुढे काय, दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करायला 30 दिवस लागतात. म्हणजे बी ला किती लागतात, तर 30 दिवस लागतात. दोघे मिळून ते दिवस किती दिवसात पूर्ण करतील ते काम. ठीक आहे, ए अधिक बी बरोबर काय करायचं, तर 20 गुणिले 30 करायचं अंशामध्ये. ठीक आहे, आणि छेदामध्ये काय करायचं, त्यांची बेरीज घ्यायची. ठीक आहे, 20 अधिक 30 किती, तर 50. आता हा शून्य गेला, हा शून्य गेला, 5 30 आणि 6 दुने 12 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं, ते किती दिवसात करतील, तर 12 दिवसात करतील. सोपं आहे. चला आता इथे सांगितलं एक्स व्यस्त चलनात y असताना म्हणजे काय, तर x बरोबर 1/y असताना. ठीक आहे, जेव्हा x बरोबर 20 घेतो तेव्हा y बरोबर 8 येतात. म्हणजे इथे काय होणार, तर xy होणार. ठीक आहे, xy बरोबर 1. ठीक आहे, तर xy किती होणार, तर 20 गुणिले 8 किती होतात, तर आपण मांडूया पहिल्यांदा. ठीक आहे, 20 गुणिले 8 बरोबर काय, तर हे x दिलेलं आहे म्हणजे किती, तर 5 आणि गुणिले y किती, तर y काढायचं आहे. आता 5 1 5 5 चोक 20 आणि 8 चोक 32 म्हणजे y बरोबर काय ना तुमचं उत्तर, तर 32 येणार. समजलं. चला आता इथे बघा काय झालंय, एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरते. आता आपण काय मानूया, एक सैनिक जो आहे तो किती खातोय अन्न, तर एका दिवसाला 1 किलो खातो. ठीक आहे, 1 किलोग्राम खातो. ठीक आहे, तर 300 सैनिक एका दिवसाला किती खातील, तर 300 किलोग्राम खातील. बरोबर आहे ना. पण त्याने आपल्याला सांगितलंय की आपल्याकडे एवढं अन्न आहे की ते 300 सैनिकांना 30 दिवस पुरते. म्हणजे टोटल अन्न किती आहे, तर 300 गुणिले 30 म्हणजे 9000 किलोग्रॅम एवढं अन्न आहे. ठीक आहे, आता पुढे काय सांगितलं त्यांनी, तर 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले. म्हणजे 24 दिवस त्या सैनिकांनी किती अन्न खाल्लं, 30 सैनिकांनी किती अन्न खाल्लं, 300 सैनिकांनी, ते काढूया किती होते, तर 0 0 हे 24 त्रिक 72 म्हणजे 7200 किलो
हे त्या 30 जणांचे सोडून गेले, सॉरी, तर 24व्या दिवसापर्यंत ह्या 300 जणांनी किती अन्न खाल्लं, तर 7200 खाल्लं. म्हणजे आता आपल्याला उरलाय किती, तर हे 0 0 10 हातून 2 गेले 8 आणि 8 हातून 1 गेला 1. ठीक आहे, म्हणजे 1800 किलोग्रॅम आपल्याकडे अन्न उरलेलं आहे. पण आता सांगितलं 100 सैनिक निघून गेले, म्हणजे आता सैनिक किती राहिले, तर 200च राहिले आणि अन्न किती आहे, तर 1800 आहे. म्हणजे 1800 200 करा, म्हणजे तुम्हाला ते किती दिवस पुरेल ते समजेल. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. ठीक आहे, बे के बे बे 9 18, म्हणजे किती दिवस पुरणार, तर 9 दिवस ते अन्न त्यांना पुरेल. ठीक आहे, 200 सैनिकांना. चला आता इथे बघा काय केलंय, तर ह्यांचा फरक आहे किती आहे, तर 1 आहे. 3 आणि 7चा किती आहे, तर 4 आहे. 7 आणि 16चा किती आहे, तर 9 आहे. 16 आणि 32चा किती असतो, तर 16 असतो. तर पुढे काय होणार, तर हा ह्यांचा वर्ग घेतला, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग आणि 5चा वर्ग काय होणार, तर 25, म्हणजे 32 अधिक 25 करा, किती होणार, 5 न 2 7 न 3 न 2 5, म्हणजे 57 होणार. ठीक आहे, उत्तर तुमचं. चला आता हे बघा, हे दिशेचं गणित आहे. पहिल्यांदा तर दिशा आखून घ्या. काय होणार, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आता सांगितलं रेखा उत्तरेकडे 5 किलोमीटर चालली. कुठे चालली, तर 5 किलोमीटर उत्तरेकडे. त्यानंतर उजवीकडे वळून ती 3 किलोमीटर चालली. इथे किती चालली, तर 3 किलोमीटर. तेथून ती दक्षिणेकडे वळून 8 किलोमीटर चालली. दक्षिण कुठे आहे, तर खालती आहे. इथे किती चालली, तर 8 किलोमीटर चालली. आणि त्यानंतर ती मागे वळाली व 3 किलोमीटर चालून थांबली. म्हणजे इथून परत मागे वळाली आणि 3 किलोमीटर चालून थांबले. हे किती, 3 किलोमीटर. तर मूळ ठिकाण आता तिच्या कुठल्या दिशेला आहे, तिच्या दिशेला विचार. ती कुठे आहे, तर इथे आहे. आणि मूळ ठिकाण कुठे होतं, तर इथे आहे. आता हे टोटल 8 होतं. 8 वजा 3 किती, तर 5. म्हणजे हे किती होणार, ती तर 5 होणार. म्हणजे ही त्याच्या समोरच आहे. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं ह्या दिशेच्या किंवा ती उभी राहिल्या तिच्या डाव्या साईडची दिशा कुठली असणार, तर पश्चिम असणार. समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलंय, धावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. हा राजू असेल तर त्याच्या पुढे किती आहेत, 1 2 3 4 आणि 5. किशोर राजूच्या मागे तिसरा होता. 1 2 आणि तिसरा कोण आहे, तर किशोर. आणि किशोरचा शेवटून 6वा क्रमांक असेल. म्हणजे 1 2 3 4 5 आणि हा 6वा किशोर. ठीक आहे, तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते, किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 स्पर्धक आहेत. पण आपण असं करायचं का, तर नाही करायचं. कसं करायचं, तर काय सांगितलंय, तर राजूच्या पुढे 5 स्पर्धक होते. म्हणजे राजू पकडून किती होणार, तर 6 होणार. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, किशोर राजूच्या मागे तिसरा होता. म्हणजे किती होणार, तर किशोर पकडून 2 जण एक्स्ट्रा असणार ना, म्हणजे किती, तर 3 होणार. आणि किशोरचा शेवटून 6वा नंबर आहे, म्हणजे त्याच्या मागे किती असणार, तर 5 जण असणार. किशोरला आपण इथेच पकडलंय. म्हणजे काय होणार, तर 5 न 3 8, 8 आणि 6 तर 14. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, खालीपैकी कुठल्या 3 शब्दाची आकृती दर्शवता येते. तर कुठली होणार, तर भारत, अमेरिका, जपान वगैरे होईल का, तर हे देश आहेत. शाळा, प्रयोगशाळा आणि ग्रंथालय हे होईल का, तर ग्रंथालय ते वेगळंच असते प्रयोगशाळापेक्षा, तर हे पण होणार नाही. ठीक आहे, होणार काय, तर भारत, महाराष्ट्र आणि मुंबई. मुंबई कुठे असते, तर महाराष्ट्रामध्ये असते. महाराष्ट्र आणि मुंबई कशामध्ये आहे, तर भारतामध्ये आहे. ठीक आहे, समजलं. चला आता इथे सांगितलं, अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. अक्षय सुयशपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे. अक्षयपेक्षा प्रकाश लहान आहे, याचा अर्थ या तिघांमध्ये सगळ्यात मोठा कोण असणार आहे, तर अक्षय आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे. म्हणजे सुयश हा प्रकाश पेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातली सर्वात लहान कोण. आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे अक्षय मोठा आहे आणि सुयश पण इथे मोठा आहे. म्हणजे राहायला कोण तिसरा, तर प्रकाश. म्हणजे प्रकाशच लहान असणार. समजलं. चला आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न प्रत्येक परीक्षेत बऱ्यापैकी रिपीट झालाय. एका व्यासपीठावर 18 वक्ते होते. प्रत्येकाने एकमेकाशी एकदाच हात मिळवले तर किती हस्तांदोलने होतील. काय करायचं असते, तर 18 आणि त्याच्या वजा 1 संख्या कुठली, तर 17. यांचा गुणाकार छेद काय, तर 2. 2 9 18 आणि 17 9 53 असे, म्हणजे किती, तर 153. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, एका रांगेत 6 मुली उभी आहेत. ठीक आहे, ही रांग आहे. ही 1 मुलगी, 2 मुलगी, 3 मुलगी, 4 मुलगी, 5 मुलगी आणि 6 मुलगी. ठीक आहे, प हा ड आणि अच्या यांच्यामध्ये उभा आहे. प हा अ आणि ड यांच्यामध्ये उभा आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, ब हा काय सांगितलंय, क आणि अ च्या मध्ये उभा आहे. क आणि अ च्या मध्ये उभा आहे. आणि नंतर काय सांगितलंय, ई हा डी च्या शेजारी उजव्या बाजूला आहे. म्हणजे काय, तर ई हा ड च्या उजव्या बाजूला आहे. ठीक आहे, शेजारीच आहे. आणि पुढे काय सांगितलं, क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहे. आता क ची पोझिशन आपल्याला समजली का, तर त्यांनी सांगितलं उजव्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे क इथे बसलेला असणार. ठीक आहे, आता क दुसरा कुठे आहे, तर इथे आहे. म्हणजे क ची पोझिशन भेटल्या, म्हणजे त्याच्या साईडला कोण आहे, तर ब आहे. ठीक आहे, आणि इथे कोण होणार, तर अ होणार. म्हणजे हे झालं. आता अ ची वरनं ही अ ची पोझिशन भेटली. ठीक आहे, आता अ च्या साईडला कोण आहे इथे, तर फ आहे. आणि ड इथे होणार. आणि ड च्या उजव्या साईडला काय दिलंय, तर ई दिलंय. म्हणजे झाले सगळ्यांची पोझिशन फिक्स झाली. आता उत्तर द्या. उजवीकडे सर्वात शेवटी कोण उभा आहे, कोण उभा आहे,
तर ई उभा आहे. ठीक आहे. अ हा कोणाच्या मध्ये उभा आहे, तर अ हा ब आणि फ च्या मध्ये उभा आहे. ठीक आहे, समजलं. चला आता इथे बघा काय होते, तर ह्या दोन रेषा आहेत बघा, ही ह्या साईडला खालती येते आणि ही ह्या साईडला वरती जाते. बघा ही थोडी खालती आली आणि परत ही थोडी वरती गेली. आता हे एकमेकाच्या जवळ आल्या. ठीक आहे, आता ह्या एकत्र झाल्या. ह्याच्या पुढे काय होणार, तर ही जी रेषा आहे ही इथे येणार कुठेतरी आणि ही रेषा आहे ही इथे येणार, म्हणजे जवळच आहे एकमेकाच्या. आता इथे बघा, इथे थोडं लांब दाखवलेत पण इथे बरोबर जवळ दाखवलेत, म्हणजे उत्तर काय तुमचं, तर ड येणार. ठीक आहे. चला आता इथे सांगितलं 26 जानेवारी 2001 ला मंगळवार होता. 26 जानेवारी 2013 ला काय होणार. आता टोटल किती वर्ष आहे त्याच्यामध्ये, तर 12 वर्ष आहेत. म्हणजे अधिक दिवस किती होणार, तर 12 अधिक दिवस होणार. ठीक आहे. आता लीप इयर किती असतील, 4 भागा, 4 त्रिक 12, म्हणजे 3 लीप इयर असणार मध्ये. ठीक आहे, म्हणजे 3 ह्याच्यामध्ये अधिक करा, म्हणजे किती होणार, 12 ने 3 तर 15 होणार. आता 15 अधिक दिवस भेटले. आता ह्याला 7 आठवड्याने भागा, 7 दुने 14 असतात आणि बाकी किती राहिली, तर 1 बाकी राहिली. म्हणजे मंगळवारच्या पुढे 1 दिवस जा. कुठला दिवस होणार, तर बुधवार होणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 12 वाजून 24 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामधला कोण किती अंशाचा असेल. काय असते सूत्र, तर 30A वजा 11/2B. ए बी काय आहे, तर हा तास आहे आणि बी काय आहे, तर मिनिट आहे. ठीक आहे. आता तास किती आहे, तर 12 आहे आणि मिनिट किती आहे, तर 24 आहे. पण आता इथे काय करायचं बघा, 12 नाही घ्यायचं ए बरोबर, तर 0 घ्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय होणार, तर 30 गुणिले 0 किती, तर 0 वजा 11/2 गुणिले 24 म्हणजे किती होणार, 12/24. म्हणजे 12 गुणिले 11 केला तर तुम्हाला किती भेटेल, तर 12 एके 12 आणि 12 एके 12 आणि 1 13, म्हणजे 132 वजा 132चा अंश भेटेल. पण वजा चिन्ह जाणार का, आता ते मॉड मध्ये होते ना अगोदरच, म्हणून 132 डिग्री भेटणार. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 3 नाणी वर फेकली असता जास्तीत जास्त 2 छापा पडण्याची संभाव्यता काय आहे. आता नाणी किती फेकली, नाणी तर 3 फेकली, म्हणून 2चा घन घ्यायचा का, आता दोन बाजू असतात छापा आणि काटा, म्हणून 2चा घन. जर 2 नाणी फेकली असती तर 2चा वर्ग येईल. ठीक आहे, म्हणजे टोटल संभाव्यता आपल्याला भेटेल. किती आहे टोटल संभाव्यता, तर 8 होणार. ठीक आहे. आता 2 छापा पडण्याची संभाव्यता किती होणार, तर 3 नाणी उचलतात म्हणजे 1 TH, म्हणजे इथे पण 2 छापे आले. अजून काय येणार, तर HTH येणार आणि अजून काय येणार, तर HHT. हे 3च संभाव्यता येणार. म्हणजे ह्या 3 संभाव्यता कुठे जाणार, तर अंशाला जाणार. म्हणजे तुम्हाला 2 छापा पडण्याची संभाव्यता भेटून जाईल. ठीक आहे, किती होणार, तर 3/8. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेला पत्ता गुलाम असण्याची संभाव्यता काय आहे. टोटल पत्ते किती आहेत, 52 आहेत. ठीक आहे. गुलाम किती असतात किंवा राणी किती असतात किंवा राजा किती असतात, तर 4च असतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. म्हणजे काय करायचं, तर 4. मग त्या भाग बे दुने 4 आणि 1 बेसक 12 आणि बे एके बे 13 26, म्हणजे 1/13 येणार. समजलं आहे उत्तर का, बघा आहे. चला तर अशा प्रकारे आपण अमरावती ग्रामीणचं विश्लेषण केलं. ठीक आहे. आता हा पुढचा जो व्हिडिओ येईल तो मी अमरावती ग्रामीणचं जे जीके राहिलं आहे ते घेतो. ठीक आहे. आणि मी त्या जीके मध्ये फक्त तुम्हाला ती उत्तरं नाही देणार आहे, तर विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करून जे संभावित प्रश्न येतील पुढे ते पण तुमचं घेणार आहे. ठीक आहे. कारण आता जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्याच धर्तीचे प्रश्न पुढच्या परीक्षेला येत आहेत, पेपरला येत आहेत. ठीक आहे. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. चला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. चला बाय.